नुकताच आपण एक व्हिडिओ दिल्ली राज्याच्या बाबतीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जे काही घडलं त्याच्यावरती केला होता आणि तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर त्याच काळामध्ये दुसरी एक फार महत्त्वाची घटना घडली। 27 एप्रिलला ह्या दिल्ली राज्याचा कारभार त्याच्यातले प्रमुख अधिकार हे लेफ्टनंट गव्हर्नर असं जे तिथलं पद आहे, खरं तर लेफ्टनंट गव्हर्नर असं पद आहे, LG असं म्हणतात, मराठीमध्ये नायब राज्यपाल आपण म्हणूयात। हा शब्द वेगळा काय आहे ते पण सांगतो मी की त्यांना हे अधिकार कुठल्या याच्याखाली देण्यात आले। तर मार्च महिन्यामध्ये संसदेनं एक कायदा पास केलेला होता। त्याचं नाव असं आहे की ज्या कायद्यानुसार की हे जे केंद्रशासित प्रदेश आहे, नॅशनल कॅपिटल टेरिटरी अमेंडमेंट ॲक्ट, म्हणजे ही जी राजधानी आहे, पूर्वी तो केंद्रशासित प्रदेश होता, याचा राज्याचा दर्जा द्या अशी एक मागणी, तेव्हा अगदी विरोधात असलेला भाजप पण आरडाओरडी करून ही मागणी करत होता। मग त्याला राज्याचा दर्जा मिळाला। राज्याचा दर्जा मिळाल्याच्या नंतर भाजपचं तिथं फार थोडा काळ राज्य होतं, पण बहुतांश काळामध्ये शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्री राहिल्या। त्यांची कारकीर्द नंतर त्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्याच्यातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये वादामध्ये सापडली आणि त्याच्यावरतीच टीका करून आम आदमी पक्ष, जो तेव्हा चळवळ होता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली तेव्हा ती चळवळ चालू होती, तेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना एकत्रित केलं गेलं, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये वातावरण पेटवलं गेलं। त्याच्यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतला भ्रष्टाचार होता, शीला दीक्षितच्या विरोधामध्ये वातावरण तेव्हा तयार केलं गेलेलं होतं। आपले सुरेश कलमाडी महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये सापडलेले होते। नंतर असं झालं की जेव्हा आम आदमी पक्ष पहिले सत्तेवर आला तेव्हा त्यांना पूर्णपणे बहुमत नव्हतं, पण भाजपच्या विरोधामध्ये म्हणून काँग्रेसने पाठिंबा दिला। मग तसं ते सरकार सत्तेवर आलं, काही दिवसात ते गडगडलं, पण नंतर 2015 मध्ये त्यांना स्पष्ट बहुमत आलं आणि आता सुद्धा 2020ला त्यांना पूर्णपणे बहुमत मिळालं। पण दिल्ली हे राज्य हे पूर्ण राज्य नाही। जसं महाराष्ट्र आहे, जसं पश्चिम बंगाल आहे, तामिळनाडू आहे, उत्तर प्रदेश हे बाकीचे राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पण पुन्हा फरक आहे। काही ठिकाणी LG म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर असा जो शब्द आहे, नायब राज्यपाल, ते आहेत, काही ठिकाणी प्रशासक आहेत, अशी वेगवेगळी रचना आहे केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये। आता हा जो नवीन ॲक्ट जो मंजूर करण्यात आला, कायदा जो तयार झालेला आहे, आता हा विधेयक जे मंजूर झालं, त्यानुसार आता दिल्लीचं सरकार म्हणून ज्याला सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार धरता येईल त्याचं नाव LG, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या पेक्षा। जसं इतर ठिकाणी राज्यपाल हा नामधारी असतो, पण या ठिकाणी त्याला अधिकार देण्यात आले। हे का घडलं हे थोडंसं समजून घ्या। याला केवळ ही आत्ताची पार्श्वभूमी आहे कोरोनाची असं नाही, यापूर्वी सुद्धा एक आक्रस्ताळेपणा कायमस्वरूपी दाखवणे हे केजरीवाल यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। खरं तर केजरीवाल हे असं एकमेव उदाहरण आहे संपूर्ण भारतीयच्यामधले की जो म्हणून चळवळीतून आलेला होता। अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालची जी भ्रष्टाचार विरोधी सगळी चळवळ होती, तो स्वतः नोकरशाह राहिलेला आहे। UPS पासून म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी असा तो नोकरशाह राहिलेला आहे आणि आता राजकीय पक्ष आहे। म्हणजे ह्या तीन गोष्टी एकत्र येतील असं फार अतिशय दुर्मिळ उदाहरण भारतामध्ये आहे आणि त्यांनी एक पक्ष स्थापन करून त्या पक्षाला सत्ता मिळवून दाखवली, एकदा नव्हे तीनदा। एकदा बहुमत नव्हतं, पण नंतर 2015 आणि 2020ला बहुमत पण होतं। ह्या अरविंद केजरीवाल यांना, ज्यांना प्रशासन कसं चालतं हे माहिती आहे, चळवळी कशा चालतात हे त्यांना माहिती आहे आणि आता सत्ताधारी झालेत, तुम्ही राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तेव्हा त्याची तुम्हाला एक माहिती, आता तुम्हाला अनुभव घेतात। असं असताना हे त्या ठिकाणचं पूर्ण राज्य नसल्यामुळे त्यांचे पोलीस यंत्रणा जी आहे सगळी ती केंद्राच्या अखत्यारीमध्ये आहे, गृह खात्याच्या याच्यामध्ये। याच्या विरोधामध्ये आक्रस्ताळेपणे करत प्रत्यक्ष रस्त्यावरती त्यांनी उपोषण केलेलं होतं। आता ही इतकी विचित्र गोष्ट आहे की उपोषण, मोर्चा, निदर्शनं, रस्ता रोको, रेल रोको हे विरोधी पक्षांची किंवा चळवळ करणाऱ्यांची हत्यारं असतात लोकशाहीमधली आणि तीही एका विशिष्ट चौकटीतच वापरायची असतात। अशा पद्धतीनं आता जे कृषी आंदोलन चालू आहे किंवा CAA असं होतं, अशा पद्धतीनं इतर सर्वसामान्य लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच करून रस्ते अडवून ठेवता येत नाहीत। प्रतिकात्मक स्वरूपामध्ये अशी आंदोलनं करावी लागतात। हे चळवळ करणारे विरोधी पक्षातले आणि इतर संस्था आणि संघटनांनी समजून घ्यायला पाहिजे। पण इथे तर प्रत्यक्ष सत्तेवरचा पक्षच म्हणतो आहे की मला आंदोलन करायचं, मला मोर्चा काढायचा, मी उपोषणाला बसणार, हा एक प्रकार। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण राज्य नसल्यामुळे कितीतरी वेळा तो जो तुम्ही नेमलेला नायब राज्यपाल आहे त्याच्याशी सल्लामसलत करावी लागते, अक्षरशः काही विधेयकांच्या बाबतीत। ती पण एक घडलेली घटना तुम्हाला मी सांगतो। आता जे MSP प्रमाणे कृषी आंदोलनामधला मुख्य
कायद्यामध्ये नसलेला एक दुसराच विषय समोर आला होता MSPचा. MSP प्रमाणे खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे खाते त्याच्यामध्ये पैसे जमा होणार असं सांगितलं. त्याच्यावरून एक संघर्ष त्या दिल्ली सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये तयार झाला, पण केंद्र सरकारने आपलं म्हणणं सोडलं नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे. हाच विषय दिल्लीमध्ये पण आला होता की दिल्लीमध्ये MSP प्रमाणे जेव्हा जी खरेदी करायची आहे तेव्हा त्याच्यामध्ये जो अडथळा निर्माण झाला, हे अडथळे हे जे आडते आहेत, बिचोली आहेत, दलाल आहेत, या सगळ्यांना अप्रत्यक्षरित्या केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आणि ती खरेदी त्या ठिकाणची रुकली. आता शेतकऱ्यांचा अडचण अशी झाली की शेतकऱ्यांनी काय करायचं, त्यांनी कुठं द्यायचं, तर FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे गोदाम होते त्या परिसरामध्येच आम्ही खरेदी करू, तुम्ही आमच्याकडे सरळ आलात तरी हरकत नाही, पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असं म्हणल्याच्या नंतर हे गडबडले आणि म्हणून मग त्यांना त्या ठिकाणी ती यंत्रणा राबवावी लागली. केजरीवाल यांच्या राज्यातली, दिल्ली राज्यातली ही गोष्ट आहे. म्हणजे आधी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि आता MSPच्या प्रकरणामध्ये झालं. त्याच्यानंतर म्हणून केंद्र आणि राज्य ह्याच्यामध्ये समन्वय ठेवून तिथला कारभार चालला पाहिजे. राजकारण कोण करते आपण तेही काही वेळासाठी बाजूला ठेवूयात, पण जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही रस्त्यावरती उतरता, सर्वसामान्य लोकांना त्रास होतो, त्याच्यामध्ये तुम्ही आडमुठेपणा करता प्रत्यक्ष सत्तेवर असताना सुद्धा, तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांची खरेदी करायची असते तेव्हा तुमची अडवणूक करता. आणि आता जो तिसरा सध्या गंभीर प्रश्न तयार झालेला आहे की ऑक्सिजनच्या अभावी लोक मरत आहेत, अक्षरशः रस्त्यावरती मरत आहेत. ही दिल्लीची परिस्थिती. कोण जबाबदार आहे हे पण आपण नंतर बघू, पण याही वेळेस तुम्ही केंद्राने नाही पाठवलं, केंद्राने करायला पाहिजे, केंद्राने नाही वॅक्सिन दिल्या, केंद्राने नाही औषधं दिली, असं प्रत्येक गोष्ट करत बसला तर प्रत्यक्ष राबवणार कसं. म्हणून उच्च न्यायालयाने जेव्हा विचारलं होतं, आपण जो आधी व्हिडिओ केला होता की जर तुम्ही करणार नसाल तर आम्ही केंद्राला सांगू हस्तक्षेप करायला, वेळ तीच आली. पण उच्च न्यायालयाने सांगायच्या आधीच मार्चमध्ये जो कायदा पास झालेला होता, मंजूर झालेला होता, संसदेने मंजूर केलेला होता, त्या अन्वये आता 27 तारखेला दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे जास्तीचे अधिकार आता प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता इथून पुढे दिल्लीच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे प्रामुख्याने अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे ही परिस्थिती कदाचित सुसूत्रपणा त्याच्यामध्ये येईल अशी अपेक्षा आहे. केव्हाही जेव्हा जेव्हा दिल्लीचा असा विषय निघतो आणि आरोग्य व्यवस्थेचा विषय निघतो, वारंवार विशेषतः विरोधक असं सांगतात की मग दिल्ली प्रशासित राज्यात काय चालू. ही गोष्ट खरी आहे की सगळ्या फक्त दिल्लीच नाही, संपूर्ण भारतामध्ये कोरोनाच्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे, बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहेत. म्हणून आपण प्रत्यक्ष भाजप विरोधी असलेले जे राज्य आहेत त्यांचा विचार करू. जसं उदाहरणार्थ ओडिशा एक राज्य आहे. नवीन पटनायक यांनी कुठलीही तक्रार केली नाही या सगळ्या काळामध्ये. इतकंच नाही तर आमच्याकडे जास्तीचा ऑक्सिजन आहे आणि आम्ही तो तुम्हाला देऊ शकतो असं सांगितलं. ते काही भाजपचं राज्य नाही. तमिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये त्याच्या नेमकं उलटं घडलेलं आहे की ममता बॅनर्जींनी असं विधान करून टाकलं, आम्ही नाही कोणाला ऑक्सिजन देणार. यापूर्वी पण त्यांनी CBIचे अधिकाऱ्यांना तपास कसा करू देणार नाही आणि अडवणूक कशी करू अशी गोष्ट केली. ही महाराष्ट्रात सुद्धा घडलेलं आहे. CBIला परवानगी देणार नाही म्हणजे केंद्राच्या काही यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करायचा, अडथळा निर्माण करायचा आणि तोही एक प्रशासकीय पातळीवरचा. याच्यातला राजकारणाचा जो भाग आहे तो आपण खरा मानून बाजूला ठेवतो, पण प्रशासकीय पातळीवरती आणि जेव्हा ही गोष्ट अंतर्गत असते, सर्वसामान्य लोकांना तेवढा फरक पडत नाही, तेव्हा आपण त्याचा विचार फारसा करत नाही कारण की त्याचं गांभीर्य नसतं. पण आताची जी परिस्थिती आहे की रुग्ण त्या ठिकाणी मरून पडत आहेत आणि अशा वेळी सुद्धा तुम्ही काहीच न करता, ऑक्सिजन प्लांटचं तर सगळ्यात चांगलं उदाहरण आहे त्या ठिकाणचं की एकूण 9 ऑक्सिजन प्लांट उभे करायचे होते, एकच त्यांनी केलं आणि बाकीचे 7 केलेच नाही. आता केंद्राने जास्तीत जास्त अधिकार हे LGकडे, नायब राज्यपालांकडे दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आता वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य याच्यामध्ये समन्वय असावा. यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीनं संघर्ष उडालेले आहेत. जागोजागच्या राज्यांमध्ये जेव्हा राज्यपाल नेमले जातात तेव्हा तो राज्यपाल जर आपल्या विरोधी पक्षाचा तिथल्या ठिकाणी सरकार असेल तर तो राज्यपाल दुसऱ्या कुठल्या तरी म्हणजे केंद्रातल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तिथं काड्या करतो. हे काही लपून राहिलेलं नाही. राजकीय व्यक्तींच्या नेमणुका झाल्यात, काही झालेल्या आहेत. हे सगळं टाळायचं असेल तर ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्याच्यावरती चर्चा करत न बसता जेव्हा प्रत्यक्ष जनहिताला बाधा येते, सर्वसामान्य लोकांचे जेव्हा मृत्यू होतात, अशा वेळी मात्र चर्चा करत न बसता प्रत्यक्ष मार्ग काढायला पाहिजे आणि केजरीवाल हे करू शकलेले नाहीत. तुम्ही जेव्हा चळवळीमध्ये होता तेव्हा तुम्ही असं सांगत होता की मला हा सगळा डामडोल नको आहे
बाकीच्या पक्षांपेक्षा मी वेगळा आहे. पण नेमकं झालं काय की तुम्ही त्याही पक्षांच्या वरताण, म्हणजे तुम्ही आधी सांगत होता की मी साधी गाडी वापरेल, मी कुठल्या बंगल्यामध्ये राहील, सरकारी बंगल्यात राहणार नाही, कितीतरी गोष्टी सांगितल्या आणि याच्या सगळ्याच विरोधामध्ये तुम्ही जाहिरातीवरती पैसे खर्च केले, तुम्ही बाकीच्या कितीतरी अशा गोष्टी केल्या. अगदी महागठबंधन नावानं जेव्हा कुमारस्वामीचा शपथविधी कर्नाटकामध्ये झाला होता तेव्हा केजरीवाल तिथे गेले होते आणि तेव्हा त्यांचं हॉटेलचं जे बिल आहे त्याच्यामध्ये दारूचेच पैसे 85,000 इतकं प्रचंड मोठं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही असं कशासाठी वागलात? तुम्ही जर जबाबदार आणि त्याहीपेक्षा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे होता आणि तसं सांगत होता. नोटाचं बटन EVM वरती असावं ही मागणी करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे बाकीचे पक्ष आणि पुरोगामी होते का? त्यांना असं म्हणायचं होतं की जे हे उभे आहेत त्या सगळ्यांपेक्षा त्यांच्यावरती नाराजी मतदार व्यक्त करेल नोटामधून. जेव्हा आम आदमी पक्षाने 2014ची निवडणूक लढवली सार्वत्रिक, तेव्हा जे जे नोटाला भेटलेले मतं आहेत ते सगळे 3 मतं म्हणजे यांच्या तोंडावरती मारलेली थप्पड आहे मतदारांनी, की आम्हाला जशी बाकीच्या लोकांवरती राग होत असं तुमच्यावरती पण राग आहे, तुम्ही पण आम्हाला नको आहात. मग कारण तुम्ही असं म्हणाला होतात ना की आम्ही वेगळे आहोत म्हणून. आज दिल्ली सरकारच्या अधिकारामध्ये जर त्या नायब राज्यपालांकडे गेल्याच्या नंतर आणि केंद्रामध्ये जर एक सुसूत्रता जर येणार असेल या सगळ्या प्रकरणामध्ये, तर त्याचा एक फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा ही अपेक्षा. राजकारण दूर ठेवा, लोकांचे जीव जात आहेत ते वाचवणं सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे.